फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा। तर आज आहे गुढीपाडवा, त्याच्यामुळे हे पहा मी असं मराठमोळा छान लुक केलेला आहे। नऊवारी साडी घातलेली आहे छान छान, आणि आदर्श पण छान तयार झालेला आहे। पहा कसा दिसतो आहे आदर्श, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर शुभेच्छा। तर खूप कामं आहेत, आता डाळ शिजायला घातलेली आहे, पुरणपोळी बनवायची आहे, गुढी उभं करायची आहे, रांगोळी काढायची आहे, खूप खूप कामं आहे। सणांची आज धावपळ आहे, संडे आहे तरी पण आहोंना जायचं आहे ऑफिसमध्ये, सुट्टी नाही आहे त्यांना, त्याच्यामुळे मग पुरणपोळीचं जेवणच करून ते जातील। तर मला पटापट सगळं आवरायचं आहे। तर चला आजचा व्लॉग कंटिन्यू करा। सुरुवातीला मी डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं, धारभर तेल टाकलं, हळद टाकली आणि डाळ शिजायला ठेवली। आता डाळ शिजेपर्यंत ना माझी बाकीची कामं मी आवरून घेणार आहे। तर हे आंब्याच्या पानांचं तोरण मी घरच्या घरी बनवलेलं आहे आणि झेंडूच्या फुलाचं तोरण पण मी बनवलेलं आहे। तर किती सुंदर दिसत आहे पहा, पिवळा झेंडू, लाल झेंडू, खूपच आकर्षक तोरण दरवाजाला दिसत होतं। मी तर 2 मिनटं पाहतच राहिले। तर सणासुदीचं खूप छान आनंदी उत्साहाचं असं वातावरण घरात तयार होतं पहा। तर आदर्श अभंग दोघेही मला मदत करत होते त्यांच्या परीनं। आता रांगोळी काढायची होती, तर हे पहा छोटीशी रांगोळी काढलेली आहे, छान दिसत आहे। परंतु तर अशी कामं चालू आहेत माझी, एक झाले की एक। तर पहाटेच सासूबाईंनी पूर्ण देव जे आहेत ते सगळे पितांबरीने स्वच्छ घासून तुपाने ते स्वच्छ करून घेतलेले होते। तर मी पण देवपूजा केली। त्यानंतर हे पहा नैवेद्य जो होता तो नैवेद्य पण मी दाखवलेला आहे, देवांना नमस्कार केलेला आहे। तोपर्यंत इकडे आहोंनी गुढी तयार केली, गुढीला साडी नेसवली, त्यानंतर साखरेचा हार लावला, फुलांचा हार लावला, कडुलिंबाचा ढाळा पण लावलेला आहे पहा। सर्व तयारी केलेली आहे त्यांनी छान। त्यानंतर मी स्वस्तिक काढलेला तांब्या पण त्याच्यावरती बसवलेला आहे, छोटीशी रांगोळी काढली। आता हे पहा गुढीची पूजा करत आहे मी, गंध अक्षता सर्व काही गुढीला वाहिलेले आहेत, फूल वाहिलेलं आहे, मनोभावे छान पूजा केलेली आहे, नमस्कार केला। त्यानंतर हा घोलाण्याचा नैवेद्य बनवतात आमच्या इकडे। डाळ रात्रीच भिजायला घातली होती, त्याच्यामध्ये गूळ, हिंग, कडुलिंबाची फुलं टाकतात आमच्या इकडे आणि हा घोलाण्याचा नैवेद्य दाखवतात। काय आदर्श काय आहे? तू काय लावलंय तसलं? तसं नाहीत, नसतात ना लावत। मी लावला होता आणि तुला ते वरून कशाला लावले कुंकू तसं? आज काय आहे? गुढीपाडवा आहे आज। हे सगळं काम होईपर्यंत हे पहा डाळ माझी छान शिजली गेलेली आहे। आता ना ह्यावेळी गुळाचं पुरण करायचं आहे, तर गूळ बारीक करून टाकला मी, त्यासोबत बडीशोप आणि सुंठ जे आहे ते पण बारीक करून टाकलेली आहे, तर स्वाद छान येतो। नंतर पुरण वाटून घेतलं। आता हे पहा आमटीची तयारी केलेली आहे, आमटीचं साहित्य सगळं मी घेतलेलं आहे। हे येळवणी आहे। आता आमटीला पण फोडणी टाकूया। तर पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे आणि मिक्सरमधून मी खोबरा आणि लसूण काढलेला होता तो पण टाकलेला आहे। आता छान हे परतून घेऊ। आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकूया। तर घरचाच हा काळा मसाला आहे, त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं हळद, तर एवढे मसाले, धना पावडर असे मसाले घातले होते मी। मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि त्यानंतर येळवणी जे होतं तर हे येळवणी घातलेलं आहे पहा। आता कणिक मळते, तर हे पहा सुरुवातीला पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद पण टाकलेली आहे
हळद टाकल्यामुळे काय होतं, पोळ्या अशा पांढऱ्या पांढऱ्या दिसत नाहीत, पिवळसर छान दिसतात. आता मला लगेच पोळ्या बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे थोडीशी पातळ अशी पोळ्यांना लागते ना तशीच कणिक आता बनवून घेते. तर इकडे भज्याची पण तयारी केलेली आहे. तर खूप सारा कांदा, थोडंसंच बेसन पीठ टाकलेलं आहे, खूप सारी कोथिंबीर, थोडासा सोडा, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, ओवा सगळं साहित्य टाकून हे पहा मिक्स करून आता मी भजे सोडते आहे. आणि छान भज्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे. आता भजी छान फ्राय झाल्यानंतर मी तेल नितळून घेते व्यवस्थित, त्याच्यानंतर भजी काढते आहे. तर इकडे पहा पुरण आहे आणि इकडे भात बनवलेला आहे. असा खूप सारा भात आमटी खूप आवडते सगळ्यांना. ही छान आपली मस्त चमचमीत येळवण्याची आमटी बनवून तयार झालेली आहे पहा. तर इकडं मी पुरणपोळी बनवत आहे. माझ्या स्कूलला सुट्टी आहे, मुलांच्या पण स्कूलला सुट्टी आहे, परंतु आता मार्च एंडिंग असल्यामुळे आहोला जावंच लागणार आहे. तर सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे. तर पुरणपोळ्या पहा इतक्या छान फुगून टम्म लुसलुशीत झाल्या होत्या. तर पूर्ण टम्म फुगल्या होत्या. तर खूप छान वाटतं. एकूण एक सगळ्या पुरणपोळ्या हे पहा कशा फुगलेल्या आहेत, भारी वाटतं. असं पुरणपोळ्या छान झाल्या तर बरं वाटतं. आता गुढीला नैवेद्य दाखवते पहा. तर हे पहा पुरणपोळी, भात, आमटी, दूध, भजे, कुरडई, सगळं काही, तूप पण आहे. आता गुढीला नैवेद्य दाखवला, नमस्कार केला, आहोंना पण वाढलं पहा गडबडीत. तसंच सगळं पुरणपोळी, भात, आमटी, भजे, कुरडई, तूप सगळं काही वाढलेलं आहे. त्यांना स्वयंपाक खूप आवडला, खूप छान झाला म्हणले वर्षा. त्यानंतर हे पहा सायंकाळी गुढीची पूजा केली, हळदी कुंकू लावलं, साखरेचा नैवेद्य दाखवला आणि गुढी खाली उतरवली. आजचा पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण कामात गेलेला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.